आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू काय करतेस इथे? माझ्या रूम मध्ये यायचं नाही, प्लीज गो। काय बघतेस तू? हा, तुला मी माझ्या रूम मध्ये यायची परवानगी दिली होती, तो चान्स दिला होता, पण तू काय केलंस? तू मायावर ब्लेम टाकलंस। काय गरज होती? हा, तू तो चान्स गमावलास। आणि चल, एक वेळ मी तो तुझा मूर्खपणा समजून विसरलोही असतो, पण माझी आणि अंबिकाची अॅनिव्हर्सरीचा मुद्दा काढून तू खाली परत एक तमाशा केलास। मीरा, प्लीज लीव। मी खरंच चुकले असते ना तर मी कधीच आले नसते इथे। आपल्या वेदासाठी करते मी हे सगळं। तुम्ही बघाच, या सेलिब्रेशन नंतर ना वेदाला तिचे जुने दिवस आठवतील। तुमचं आणि तिचं किती घट्ट नातं होतं ना, याची तिला जाणीव होईल। मी वचन देते तुम्हाला, या सेलिब्रेशन नंतर तुम्ही आणि वेदा पुन्हा एकदा एकत्र याल। तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय ना की ही श्रीमंती उपभोगण्यासाठी मी हे सगळं करते, पण तुम्हीच विचार करा ना, जर मला हेच करायचं असतं तर मी आपल्या दोघांचा विचार केला असता ना। मी तुमच्या आणि अंबिकाताईंच्या अॅनिव्हर्सरीचा घाट का घातला असता? मीरा, बाजूला होय, काय करतेस तू? हा, तू का अथर्वला अजून त्रास देतेस? अगं, माझं जेव्हा अथर्वशी लग्न ठरलेलं तेव्हा अंबिकाच्या आठवणींत सकट मी त्याला स्वीकारलेलं। तू का सतत पास्ट काढून त्याला त्रास देतेस? मला कळतच नाही ही गोष्ट। दे, जा तू जा। वेदाचे बाबा, माझ्या बोलण्याचा एकदा नक्की विचार करा। अथर्व, या मुलीचं काय चाललंय मला कळतच नाहीये। ज्या दिवसापासून लग्न करून या घरात आली त्या दिवसापासून प्रॉब्लेम्स क्रिएट करते। स्वतःला घरची मालकीण समजते नाही। नाही, दिस इज टू मच। हिचं अति होत आहे। मी हे सगळं मंजिरी मॅडमच्या कानावर घालणार आहे। डोंट वरी। तुला जपणार